GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, मी विनीता पिंपळखरे उपाध्ये अमृत वर्षा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. ह्या कार्यक्रमात आपण एकाहून एक दिव्य अनुभव ऐकत आहोत. साक्षात श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथ यांची शक्तिपात दीक्षा लाभलेल्या मिलिंदनाथांकडून. मिलिंददादा आपल्या स्टुडिओत आले. नमस्कार मिलिंददादा. नमस्कार दादा. तुमचे इतर अनुभव ऐकायला तर आम्हाला आवडतीलच, हो, पण तुम्ही मोरया गोसावींच्या वंशातले आहात. तुमच्या देव घराण्यात गणेशाची उपासना केली जाते, तर गणपतीच्या संदर्भातला काही अनुभव आहे का? हो, नक्कीच. एकदा मी त्याच जे आध्यात्मिक व्यक्ती त्यांच्याच बरोबर बोलत होतो आणि अचानक माझे कान मोठे झाले, अचानक मला सोंड आली, अचानक माझी पोच झाली गणपतीसारखी. आले म्हणजे काय? कान मोठे झाले म्हणजे काय? हा, तो अनुभव. फिजिकली नाही, अचानक मला जाणवलं की इथून माझ्या स्किन मधनं कान माझे मोठे होत आहेत. आणि आधी तो फिजिकल अनुभव असल्यासारखं जाणवलं आणि मी ट्रान्स मध्ये जायला लागलो, जड झालो, मला सोंड आलेली पण जाणवली. आता हे ज्याला झालेलं नाही त्याला कदाचित ऐकून फार मजेशीर वाटेल किंवा विश्वासही बसणार नाही. असं झालं आणि मी ट्रान्स मध्ये गेलो आणि ते आणि त्यांच्या आजूबाजूची जी मंडळी होती त्यांना ते दिसलं की तिथे गणपती प्रकट झालेला आहे. त्यांनी लगेच हात जोडले. आता या प्रसंगामध्ये मला काही तोंडून शब्दच फुटत नव्हते, सोंडच आली होती तोंडाच्या पुढे. त्यामुळे मी नुसतं झुलत होतो, डोळे मिटलेले होते आणि आनंदात होतो, बाकी दुसरी भावना नव्हती. तर गणपतीला मोदक प्रिय आहे. मोद म्हणजे परमानंद, म्हणजे आनंद देणारा किंवा आनंदात राहणार किंवा सदैव आनंदित असलेला म्हणजे गणपती. ती स्थिती मी काही वेळ अनुभवत होतो. अरे वा. हा, तर असे अनेक प्रसंग त्या काळामध्ये घडले आणि ही सगळी पूर्व तयारी होती. तर ज्याला आपण चमत्कार म्हणतो असे अनेक चमत्कार घडले. एकदा मी एका कामावरनं, मी आणि माझी पत्नी मधुरा, आम्ही बाईकवरून लॉ कॉलेज रोडवरून घरी चाललो होतो आणि सिम्बॉयसिसच्या अलीकडचं जे सर्कल आहे तिथून खाली वळत असताना संध्याकाळची 6:30-7ची वेळ असेल. अंधार पूर्ण पडलेला नव्हता, उजेडही खूप ब्राईट नव्हता, अशी ती स्थिती होती. आणि माझ्या बाईकच्या समोर एक पूर्ण नग्न काळा कुट्ट माणूस आणि तुकतुकीत चकचकीत अशी त्याची अंगकांती, त्याच्या डोळ्यामध्ये भयंकर पॉवर, जशी आपल्याला शंकर महाराजांच्या डोळ्यात दिसते ना, ते डोळे बघू शकत नाही, एकदम पॉवरफुल डोळे. तसे डोळे असलेला, दाढी, मिशी, चेहऱ्यावर गूढ हास्य, तोंडानी कसला तरी मंत्रोच्चार करत होता. आणि तो हात वरती करून दोन्ही हात खांद्यावरती ठेवून एक स्पेसिफिक ऍक्शन करत होता. आणि मधुरा आणि मी अवाक होऊन बघतो, म्हणतो हा माणूस, या आजूबाजूला एवढी लोक आहेत आणि हा वेडा असावा कोणीतरी, असं काय करतोय. आणि तो अगदी जवळ असा आला आणि माझ्या मोटरसायकलचा लाईट त्याच्या अंगावर पडला होता. त्या लाईटच्या ब्राईटनेसनी सेकंदभरात माझे डोळे एकदम दिपले आणि मी गाडीला ब्रेक लावला. याच्यामध्ये मधुराचंही लक्ष डायव्हर्ट झालं आणि आम्ही समोर बघतोय तर तो नाही, पण तो 5 ते 10 पावलं लांबून चालत आमच्यापाशी आलेला होता आणि अचानक अदृश्य होतं. हे मी एकट्याने नाही तर मधुरानी पण अनुभवलं. तर नंतर मला ते कळलं की अरे, तुला आता अष्टभैरवांपैकी एका भैरवानी दर्शन दिलेलं आहे. ते दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे, ते सहज कोणाला मिळत नाही. तो संदेश होता त्यांचा, अर्थात तो मी इथे सांगू शकत नाही, पण हा एक प्रसंग आहे. गंमत म्हणजे 2022ला माझ्या मुलाचं लग्न झालं आणि लग्नाच्या संध्याकाळी आपण देवाला जातो, तसं आम्ही गाडीमध्ये बसून संध्याकाळी 6:30च्या दरम्यान कसबापेठ गणपतीच्या दिशेने जायला लागलो आणि शनिवार वाड्याच्या तिथली जी कसबापेठ पोलीस चौकी आहे तिथे गेलो आणि समोर अजस्त्र काळा कुट्ट माणूस आमच्या गाडीच्या समोर आला. मी, मधुरा, अथर्व, त्याची बायको गार्गी आणि माझा दुसरा मुलगा अद्वैत, आम्ही सगळे गाडीत बसलो होतो. मी आणि अद्वैत पुढे बसलो होतो. आम्ही दोघांनी बघितला तो अजस्त्र काळा माणूस आणि हिरवा पट्टा घातलेला, काळ्या रंगाचं, त्यांनी गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेलं, एका हातात परडीसारखं काहीतरी होतं, एका हातात शस्त्र होतं. माणसं इकडनं तिकडे जातात त्याच्यातच तो जात येत होता आणि त्यांनी असं आमच्याकडे बघितलं आणि गायब झाला.
पुन्हा मला ते अष्टभैरवांपैकी एका भैरवाचं, काळ भैरवाचं दर्शन तिथे झालं. काळभैरव. हो, हा आत्ताचा म्हणजे 3-4 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. त्यावेळेला मात्र काही संदेश वगैरे त्यांनी दिला नाही, फक्त बघितलं, हसला आणि असं वाकून झुकून बघितलं आणि निघून गेला. मागे मधुरा आणि 2 जण बसलेले, तिघांनाही आम्ही सांगतोय तो बघा कसा दिसतो, एवढा मोठा माणूस, ह्यूज, म्हणजे जरा आपण जायगॅन्टिक म्हणतो ना तसा, 7-8 फूट उंचीचा, नॉर्मल माणसासारखा दिसणारच नाही असा, आणि तो आम्हाला दिसतोय आणि या तिघांना दिसत नाही, अशी तिथे अवस्था झालेली. अशी अनेक दर्शनं वेळोवेळी दिलेली, अर्थात ती त्यांचीच कृपा आहे. अजून एक फार सुंदर प्रसंग सांगतो. एकदा मी रात्री पहाटे साधनेला बसलो होतो आणि अचानक मी एका दरवाजा आणि लांब मोठी भिंत दोन्ही बाजूनी असलेली अशा ठिकाणी उभा आहे असं मला जाणवलं फिजिकली. आता या सगळ्या गोष्टी स्वप्नातल्या नाही आहेत किंवा इमॅजिनेशनच्या नाही आहेत, आणि त्या ठिकाणी मी कधी यापूर्वी गेलो पण नव्हतो. म्हणजे ही अचानक किंवा त्या गोष्टीबद्दल चर्चा ही आधी कधी केलेली नव्हती. अशा वेळेला घडलेली घटना आहे की मी साधनेला बसलो आणि डावीकडे उजवीकडे मोठी दगडी भिंत आणि मध्ये 1-2 पायऱ्या चढून गेल्यानंतर एक बंद दरवाजा आणि त्याला चौकट आहे दगडी, असं मला दिसलं. आणि पहाटेचाच 4-4:30चा समय, ती वेळ, आणि हलकं थंडगार वारं वाहत आहे. आणि माझ्या डाव्या बाजूनी साईबाबा आले आणि माझ्या समोर आले, हसले माझ्याकडे बघून, माझा हात धरला आणि चल म्हणाले. आणि 2 पायऱ्या आम्ही चढून गेलो आणि मग त्यांनी ती कडी उघडली, ते 2 बाजूचे दरवाजे असतात ना, तो दरवाजा उघडला आणि मग आतमध्ये गेलो. मग अंगण लागलं, त्या अंगणात ते मला हाताला धरूनच घेऊन चाललेले होते. कडुलिंबाचं तत्सम झाड तिथे होतं, एक दगड होता मोठा आणि 3 ते 4 पायऱ्या पुन्हा दगडी, आणि ते एक मोठं असं घर असल्यासारखं. त्या पायऱ्यांच्या वरती गेलं की एक मोकळी जागा, तिथे ती धुनी पेटलेली होती आणि त्याच्या मागे पुन्हा बसायची जागा. ते सगळं तिथे दाखवलं, तिथे बसवलं. मग काही चर्चा झाली, मग पुन्हा उठवलं, मग म्हटले चल मागे जाऊयात. मग त्या घराच्या लगेच मागच्या भिंतीला एक दरवाजा होता, तिथे उघडून त्यांनी मला आत नेलं. मग तिथली सगळी जागा दाखवली आणि मग तिथून मग आम्ही काही वेळाने बाहेर आलो. आणि मग डावीकडे त्याच घराचा एक काही भाग होता, तो पण त्यांनी दाखवला मला. मग आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो. असं हलका चंद्राचा प्रकाश आहे, चांदण्या दिसत आहेत, हलकं वाऱ्याचे झोत येत आहेत, गार वाऱ्याचे, आणि सगळं शांत आहे, स्टिल आहे. वाऱ्याचं हलके ब्रिझिंग होतं आहे पण तरी काहीतरी स्टिलनेस आहे, असं सगळं होतं. जे काय त्यांनी माझ्याशी बोलायचं होतं, सांगायचं होतं, ते सांगितलं. आणि आता म्हटले जा, आणि त्यांनी असा टाटा चेहऱ्यासमोर केला आणि मी डोळे उघडून बघतोय तर मी साधनेला बसलेलो होतो. आणि मला लक्षात आलं की तिथे द्वारकामाई, त्या द्वारकामाईमध्ये त्यांनी मला नेलं होतं. मी अजूनपर्यंत शिर्डीला गेलो नाही, मी द्वारकामाई पाहण्याचा प्रश्नच नाही. इवन व्हिडिओत किंवा फोटोत पण काही बघितलेलं नव्हतं मी. तर हाही त्याच काळातला घडलेला प्रसंग आहे. दादा, खरोखरच खूप वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे अनुभव आहेत हे सगळे. खरंय. श्रोते हो, गेल्या भागात मुझे अपनी शरण ले लो नाथ हे दिव्य ध्यानगीत आपण ऐकलं. त्याची पुढची 3 कडवी आपण या भागात ऐकूया. दादा. हो, जरूर. सगळ्यांनी डोळे बंद करा. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड. मुझे अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ, मुझे अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ. और कुछ ना चाहूँ मैं, और कुछ ना चाहूँ मैं बालक तुम्हारो, तुम मेरो तात, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ. जनन मरण के बीच भरी है, जनन मरण के बीच भरी है,
इम्तिहान की मैंने घड़ियाँ, इसके कारण सुलझेगी अब आत्मोन्नति की सारी लड़ियाँ। सफल जो होगे उस क्षण में, सफल जो होगे उस क्षण में, बन जाओगे तुम परम पिता। अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ। दिखता है जो जगत सब माया, दिखता है जो जगत सब माया। भासमान ब्रह्मांड ये सारा, भासमान ब्रह्मांड ये सारा। देख न पाऊं आँखों से पर अभिव्यक्ति है खेल तुम्हारा। अनुभूति से समझना है सब, अनुभूति से समझना है सब। पढ़नी है अंतर की किताब, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ। जी लोगे सद्भाव में जब तुम, जी लोगे सद्भाव में जब तुम, पाओगे तब शांति निरंतर। चाहत की गर छोड़ दे चाहत, पूरी करे वो तेरी ज़रूरत। हर क्षण हो निरपेक्ष भाव तो, हर क्षण हो निरपेक्ष भाव तो। आसक्ति पे होगी मात, अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ। और कुछ ना चाहूँ मैं, और कुछ ना चाहूँ मैं बालक तुम रो तुम मेरे तात। अपनी शरण ले लो नाथ, अपनी शरण ले लो नाथ। वा वा, या गाण्यातली स्पंदनं तर अद्भुत आहेतच, पण यातला अर्थही दिव्य आहे. श्रोते हो, तुम्हाला आलेली अनुभूती आम्हाला जरूर जरूर कळवा. श्रोते हो, आमच्या सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाला आपणही आर्थिक हातभार लावू शकता. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. विशेष आभार प्रज्ञा देशपांडे, संजय देशपांडे. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष्य निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता
इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.